मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण सर्व साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज चार्ट बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, कारण की ह्या मापाचे परफेक्ट ब्लाऊज बसलेले आहेत म्हणून समजून सांगणार आहे। आणि तुम्हाला इथे मी कटिंगसुद्धा करून दाखवणार आहे, आपल्या डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही पेपर कटिंगसुद्धा करून ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे छातीचा चौथा भाग, छातीची परफेक्ट घडी किती घ्यावी लागते, गळा रुंदी साईजानुसार लक्षात ठेवायचं आहे। तयार ब्लाऊजची उंची, वरून येणारा उभा टक्स लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यावरती छाती टक्ससुद्धा आपल्याला मार्किंग करावं लागतो, तेव्हा काय होतं तिथे आपल्याला परफेक्ट खोलगट भाग तयार झालेला पाहिजे, बसायला आपल्याला तो परफेक्ट बसला पाहिजे साईजानुसार। इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आता इथे मी तुम्हाला 28 साईजपासून सर्व साईजपर्यंत समजून सांगणार आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडणार आहे। त्यासाठी 28 साईजमध्ये समजून सांगते। 28चा चौथा भाग 7 आहे। आता त्या 7मध्ये फिटिंगच्या बाजूला आपल्याला 2 इंच कंपल्सरी घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे 28 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 9 इंच घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं आहे। 28 साईजमध्ये परफेक्ट गळा रुंदी आपण इथे 2.25 सुद्धा ठेवू शकतो आणि 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे 28 साईजमध्ये फक्त। आता 28 साईजमध्ये तुमच्या ब्लाऊजची तयार उंची लक्षात ठेवा, वरून येणारं मार्किंग आपल्याला त्यावरती करावं लागतं, त्याच्यावरती छाती टक्स हा मार्किंगसुद्धा करावं लागतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी। आता 28 साईजमध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यायचं, लक्षात ठेवा। 28 साईजमध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची लक्षात ठेवा, तयार उंची 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं। 28 साईजमध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर 10 इंच घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या मापावरती, वरून येणाऱ्या मापावरती छाती टक्स आपल्याला ते मार्किंग करावं लागतं, म्हणजे 28 साईजमध्ये परफेक्ट छाती टक्स आपल्याला ते 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। वहीमध्ये पटकन लिहून ठेवायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं नेहमी। 30 साईजमध्ये 30चा चौथा भाग 7.5 आहे। आता त्या 7.5मध्ये आपण 2 इंच जास्त घ्यावं लागतं, शिलाई मार्जिन लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे 30 साईजमध्ये परफेक्ट घडी 9.5 आले लक्षात। 30 साईजमध्ये परफेक्ट गळा रुंदी 2.5 इंच। 30 साईजमध्ये बघा तुमच्या ब्लाऊजची उंची किती तयार आहे त्याच्यावरती हे मार्किंग करावं लागतं, म्हणजे 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे। आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, हे सर्व साईजमध्ये लक्षात ठेवा, सर्व साईजमध्ये हे तिन्हीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका, कारण की बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, खालून मार्किंग किती करायचं त्याच्यावरती हा टक्स मार्किंग करावा लागतो। मग काय करायचं, तुम्ही वरून मार्किंग केलं तरी परफेक्ट होऊन जातं, म्हणजे कुठलाही तुम्हाला त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। हे तिन्हीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ह्यामध्ये परफेक्ट आपली ब्लाऊजची तयार उंची असते 11 ते 12.5, 9 घ्यायचं, 13 ते 14 9.5 ठेवायचं, 14.5 ते 16 10 इंच ठेवायचं, म्हणजे वरून माप त्याच्यावरती हे मार्किंग आपल्याला करावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। हे विसरू नका फक्त, म्हणजे तुमचा कुठेही तुम्हाला ब्लाऊज चुकणार नाही, म्हणून इथे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। आता इथे मी तुम्हाला 32 साईजमध्ये समजून सांगते। 32चा चौथा भाग 8 इंच आहे। 8 इंचामध्ये कंपल्सरी 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यावं लागतं, म्हणजे किती टाकावं लागतं, 32 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 10 इंच आलं लक्षात। 32 साईजमध्ये गळा रुंदी 2.5 इंच। 32 साईजमध्ये हे बघा तुमचे ह्यामधली ब्लाऊजची आपली तयार उंची किती आहे, हे तिन्हीमधलं लक्षात ठेवायचं आहे। हे माप तुम्ही परफेक्ट टाकायला विसरू नका। आणि ह्या मापावरती 32 साईजमध्ये परफेक्ट छाती टक्स 2 इंच घ्यावा लागतो, परफेक्ट ब्लाऊज बसतात, लक्षात ठेवायचं आहे। 32 साईजमध्ये छाती टक्स परफेक्ट 2 इंच वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका। आता इथे मी तुम्हाला 34 साईजमध्ये समजून सांगते। 34चा चौथा भाग 8.5 आहे। आता त्या 8.5मध्ये आपल्याला 2 इंच कंपल्सरी घ्यावं लागतं, म्हणजे 34 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 10.5 टाकावी लागते, आलं लक्षात। 34 साईजमध्ये गळा रुंदी 2.5 इंच। 34 साईजमध्ये आपल्या ब्लाऊजची तयार उंची बघा ह्यामधली किती आहे लक्षात ठेवायचं आहे, 11 ते 12.5 9 इंच, 13 ते 14 9.5 इंच, 14.5 ते 16 10 इंच, हे लक्षात ठेवा। त्याच्यावरती छाती टक्स मार्किंग करावं लागतो। 34 साईजमध्ये परफेक्ट छाती टक्स आपला 2 इंच मार्किंग करावं लागतं, वहीमध्ये लिहून ठेवा। आता इथे मी तुम्हाला 36 साईजमध्ये समजून सांगते। 36चा चौथा भाग 9 इंच आहे। त्या 9 इंचामध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे 36 साईजमध्ये छातीची परफेक्ट घडी 11 टाकावी लागते, आलं लक्षात, म्हणजे 11 इंच। 36 साईजमध्ये परफेक्ट गळा रुंदी 2.5 इंच। 36 साईजमध्ये आपल्या तयार ब्लाऊजची उंची बघा किती आहे,
ह्यामधली. हे तिन्ही सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती छाती टक्स आपल्याला हा मार्किंग करावा लागतो. बघायचं आपली 11 ते 12.5 9 इंच, 13 ते 14 म्हणजे ब्लाऊजची तयार उंची बघायची. लक्षात ठेवायचं आहे ते नेहमी, आणि वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. हे तिन्ही सुद्धा वहीमध्ये लिहून ठेवायचं. त्याच्यावरती लक्षात ठेवा 36 साईजमध्ये छाती टक्स परफेक्ट 2.5 इंच ठेवावं लागतं. 38 साईजमध्ये 38चा चौथा भाग 9.5 आहे. आता ते 9.5 मध्ये आपण 2 इंच जास्त घेतो फिटिंगच्या बाजूला, म्हणजे 38 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 11.5 आले लक्षात. 38 साईजमध्ये परफेक्ट गळा रुंदी 2.5 इंच. 38 साईजमध्ये बघा आपली ब्लाऊजची उंची किती तयार आहे, ही तयार उंची आहे. लक्षात ठेवा ही तयार उंची, त्याच्यावरती हे परफेक्ट टक्स मार्किंग असतं. 9 इंच, 9.5 इंच आणि 10 इंच. हे वहीमध्ये लगेच लिहून ठेवायला विसरू नका, कारण की त्याच्यावरती 38 साईजमध्ये परफेक्ट टक्स आपल्या इथे 2.5 इंच घ्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपली 40 साईजमध्ये समजून सांगते. 40 साईजमध्ये 40चा चौथा भाग 10 इंच. आता ते 10 इंचामध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 40 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 12 टाकावी लागते. आले लक्षात. 40 साईजमध्ये गळारुंदी 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो, परफेक्ट 2.25 इंच सुद्धा आपण ठेवू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. कोणाकोणाला थोडंसं रुंद आवडतं समोरच्या बाजूला, मग तुम्ही ह्यामध्ये 40 साईजमध्ये 2.25 इंच ठेवली तरी सुद्धा चालेल. एक तुम्ही ह्यामधला शिलाई करून बघू शकता. तो ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट बसत असेल त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही गळारुंदी सुद्धा ठेवू शकता, हे लक्षात ठेवायचं आहे ज्यांची 40 साईज आहे त्यांनी. आता 40 साईजमध्ये लक्षात ठेवायचं आहे छाती टक्स. हे माप बघा आधी, ह्यामधली आपली तयार उंची बघा किती आहे, म्हणजे उभा वरून येणारा माप. आलं लक्षात. हे मी तुम्हाला इथे मगाशी समजून सांगितलं. हे माप सर्वात आधी बघायचं, ह्यामधली आपली ब्लाऊजची तयार होणारी उंची किती आहे. मग हे माप आधी सर्वात आधी टाकायचं. मग त्याच्यावरती आता 40 साईजमध्ये मग 3 इंच ठेवायचं त्याच्यावरती. लक्षात ठेवा तिथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे, त्यासाठी हे माप सर्वात आधी टाकावं लागतं. मग त्याच्यावरती असा आपल्याला आकार द्यावा लागतो प्रिन्सेस कटचा, म्हणजे हे माप टाकावं लागतं, म्हणजे 3 इंच पुढच्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो, त्यासाठी हे माप परफेक्ट आहे. लक्षात ठेवा ज्यांची 40 साईज आहे त्यांच्यासाठी. आता इथे मी तुम्हाला 42 साईजमध्ये समजून सांगते. 42चा चौथा भाग 10.5. 10.5 मध्ये 2 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे 42 साईजमध्ये छातीची परफेक्ट घडी 12.5. लक्षात ठेवायचं आहे. 42 साईजमध्ये गळारुंदी 2.5 इंच सुद्धा ठेवू शकतो, 2.25 इंच सुद्धा ठेवू शकतो. वहीमध्ये लिहून ठेवा. 42 साईजमध्ये बघायचं आपल्या ब्लाऊजची उंची किती आहे, ह्याच्यामधली ह्याच्यामधली किती उंची तयार आहे ते बघायचं. त्याच्यावरती मग छाती टक्स आपला किती आहे 3 इंच ठेवावं लागतो, ते लक्षात ठेवा. परफेक्ट ब्लाऊज बसतात, तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी तुम्हाला 44 साईजबद्दल समजून सांगते. 44चा चौथा भाग 11 आहे. 11 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 44 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 13 ठेवावी लागते. लक्षात ठेवायचं आहे. 44 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 2.25 इंच. 44 साईजमध्ये बघा आपली तयार होणारी ब्लाऊजची उंची शक्यतो 13च्या पुढेच असते. 13 ते 14 9.5 घ्यायचं. 14.5 ते 16 10 इंच ठेवायचं. त्याच्यावरती हे झालं उभं माप. आलं लक्षात. उभा टक्स थोडक्यात. त्याच्यावरती छाती टक्स 44 साईजमध्ये छाती टक्स 3.5 इंच परफेक्ट आहे. मापे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता 46 साईजमध्ये 46चा चौथा भाग 11.5. 11.5 मध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 46 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 13.5. 46 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 3 इंच. 46 साईजमध्ये आपल्या तयार ब्लाऊजची उंची शक्यतो 13च्या पुढेच असते. लक्षात ठेवायचं आहे. 13 ते 14 9.5 टाकायचं. वरून येणारं माप म्हणजे छातीचा वरून येणारा उभा टक्स, त्याच्यावरती हा टक्स आपल्याला मार्किंग करावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता 46 साईजमध्ये जर तुमच्या ब्लाऊजची उंची 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवायचं. त्याच्यावरती हा छाती टक्स म्हणजे 46 साईजमध्ये छाती टक्स आपल्याला ते 3.5 इंच ठेवावं लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी तुम्हाला 48 साईजबद्दल समजून सांगते. 48चा चौथा भाग 12. 12 मध्ये 2 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणजे 48 साईजमध्ये परफेक्ट छातीची घडी 14. 48 साईजमध्ये परफेक्ट गळारुंदी 3 इंच. 48 साईजमध्ये आपल्या तयार ब्लाऊजची उंची बघा आपली किती आहे, ह्यामधलं मग तुम्हाला माप टाकावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यावरती तुम्हाला 48 साईजमध्ये लक्षात ठेवायचं आहे छाती टक्स 4 इंच घ्यावा लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे 50 साईजमध्ये समजून सांगते. 50चा चौथा भाग 12.5. 12.5 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं. लक्षात ठेवा. म्हणजे 50 साईजमध्ये छातीची परफेक्ट घडी
आपल्याला इथे 14.5 टाकायचे. आले लक्षात. 50 साईजमध्ये परफेक्ट गळा रुंदी 3 इंच आहे. 50 साईजमध्ये. आता ह्यामधलं बघा तुमचं किती आहे, म्हणजे ही आपली ब्लाऊजची उंची असणार. लक्षात ठेवा ही उंची, त्याच्यावरती हे माप टाकायचं. मग आपली तयार उंची म्हणजे ब्लाऊजची आपली तयार उंची ही, त्याच्यावरती वरून येणारं हे माप, त्याच्यावरती हा टक्स असतो ना, हा मार्किंग करावा लागतो. म्हणजे 50 साईजमध्ये छाती टक्स 4 इंच घ्यावा लागतो. एकदम असं सोपं आहे. आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून सुद्धा समजून सांगितलं. वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. एक फोटो काढून ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्हाला सुद्धा तुमचं माप बघून मार्किंग करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यासाठी हे पहा, एक फोटो काढून ठेवा, म्हणजे सोपं जाणार आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला सर्व साईजमध्ये गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा चार्ट सुद्धा दिला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. ह्याचा सुद्धा ज्यांच्याकडे नाही ना, एक फोटो काढून ठेवा. म्हणजे काय होईल, नवीन असतील ना त्यांच्यासाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मापानुसार गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा किती टाकायचा, परफेक्ट बसणारे ब्लाऊज असतात. लक्षात ठेवा. मापे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. फोटो काढून ठेवा आणि वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. मी तुम्हाला सर्व साईजमध्ये 4 टक्स चार्ट सुद्धा दिला होता. बघू शकता. एक फोटो काढून ठेवा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी, म्हणजे काय होईल, तुम्हाला मार्किंग करायला सोपं जाणार आहे त्यासाठी. आणि वहीमध्ये लिहून ठेवा. फोटो काढून ठेवायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपण 42 साईजमध्ये बघूया. हे माप टाकणार आहोत आपण इथे 42 साईजमध्ये. तुम्ही सुद्धा तुमचं बघायचं आपलं माप कोणतं आहे, ह्यामधलं मार्किंग करायला सोपं पडेल तुम्हाला. त्यासाठी गळारुंदी ही टाकायची परफेक्ट, छाती टक्स हा टाकायचा आहे. ब्लाऊजची उंची बघायची, ह्यामधली किती आहे ती माप टाकून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. 42 साईजमध्ये बघतोय आपण इथे. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते डायरेक्ट कापडावरती. हा मापाचा ब्लाऊज आहे 42 साईजमध्ये. आता सर्वात आधी आपल्याला इथे अस्तरवरती मापे टाकायचे आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही तुमचं माप बघायचं आहे. आपलं कोणतं माप आहे त्या पद्धतीने इथे तुम्ही कटिंग करून घेऊ शकता, किंवा पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. ते लक्षात ठेवायचं आहे. फक्त वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. म्हणजे काय होईल, तुम्हाला बघून मापे टाकायला एकदम असं सोपं जाईल त्यासाठी. आता इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे, कारण की ब्लाऊजची उंची सुद्धा जास्त आहे. त्यानुसार लक्षात ठेवायचं आहे. हे बघू शकता 1 मीटर आहे पूर्ण. ज्यांची ब्लाऊजची उंची जास्त असेल ना त्यांनी इथे 1 मीटर कपडा वापरायला विसरू नका. म्हणजे बरोबर पुरतं. जरी आपलं शिल्लक राहिलं तरी दुसऱ्या ह्या कलरच्या ब्लाऊजला सुद्धा आपण इथे वापरू शकतो. ते लक्षात ठेवायचं आहे. किंवा आतल्या बाजूने आपण इथे क्रॉसपट्टीला सुद्धा वापरू शकतो दुसऱ्या ब्लाऊजमध्ये. ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता अशी घडी करून घेतलेली आहे इथे मी. आणि कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते सर्वात आधी बघत जा नेहमी. आता इथे मी एका लाईनीमध्ये करून घेते. कपडा सर्वात आधी मार्किंग करून घेते आणि कट करून टाकते एका लाईनीमध्ये सरळ. आता इथून मी इथपर्यंत उंची मोजून घेते. हे पहा 15 इंच तयार आहे. इथून इथपर्यंत मोजलं माझं, इथे भरलं 15 इंच. लक्षात ठेवायचं आहे. 15 भरली. तुमची बघा मोजून किती आहे. आता इथे काय करायचं, 1 इंच वाढून घ्यावं लागतं. म्हणजे किती टाकायची, 16 टाकायची. लक्षात ठेवा. उंची अधिक 1 इंच. मी सुद्धा बघा आपली ब्लाऊजची तयार उंची किती आहे त्यानुसार इथे तुम्ही 1 इंच वाढून घ्या. उंची अधिक 1 इंच. इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. कोणाचं तर हे माप असणार आहे. अशी लाईन ओढून घेते. हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेतली. ही आपली बंद बाजू आहे. लक्षात ठेवा. इथे आपण 42 साईजमध्ये बघतोय. लक्षात ठेवा. आता इथे फक्त इथे लिहून सुद्धा ठेवते मी 42 साईजमध्ये आपण इथे बघतोय. इथे आपण 42 साईजमध्ये शोल्डर आणि मुंडा माप टाकायचा आहे आणि गळारुंदी लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 42 साईजमध्ये सर्व साईजमध्ये गळारुंदी, शोल्डर आणि मुंडा चार्टसुद्धा दिला होता. आता इथे बघू शकता आपण इथे बघतोय 42 साईजमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. ही आपली 42 साईज आहे. लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला गळारुंदी 2.5सुद्धा आपण ठेवू शकतो आणि 2.25 इंचसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आता इथे मी काय करणार आहे, गळारुंदी 2.25 इंच ठेवणार आहे. आता इथे बघू शकता आपलं शोल्डर 42 साईजमध्ये शोल्डर आपल्याला ते 6.25 इंच ठेवायचं आहे. लक्षात ठेवा हे माप. आणि 42 साईजमध्ये परफेक्ट मुंडा आपल्याला ते 6.25 ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता इथे. आता इथे मी सर्वात आधी मी काय करणार आहे, शोल्डरचं माप टाकणार आहे. 42 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर आपल्याला इथे 6.25 इंच ठेवायचं आहे. आता इथे मी डायरेक्टली 6.25 वरती मार्किंग करून घेते. नंतर गळारुंदीचं मार्किंग करून घेते. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेते.
बंद बाजूने 6.25 वरती परफेक्ट शोल्डर आहे. इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेतलं. आता मुंडा सुद्धा आपल्याला तेवढ्याच टाकायचा आहे, लक्षात ठेवा. परफेक्ट माप आहे. बसायला सुद्धा परफेक्ट ब्लाऊज आपल्याला ते बसला पाहिजे. इथे मी 6.25 वरती जेवढं शोल्डर ठेवलं, हे पहा लक्ष देऊन बघा, जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला मुंडासुद्धा इथे परफेक्ट ठेवायचा आहे, कारण की आपल्याला तिथे ब्लाऊजसुद्धा परफेक्ट बसला पाहिजे त्यासाठी. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आता ह्या बाजूला अशी लाईन ओढून घ्या छातीचं माप टाकण्यासाठी. सर्वात आधी आपण इथे काय करूया, पाठीची बाजू कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. आता इथे गळा रुंदी आपल्याला इथे 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे मी गळा रुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या बाजूला आपली गळा रुंदी असणार आहे, लक्षात ठेवा. हे पहा इथे मी गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेतलं. आता इथे लक्ष देऊन बघा, एवढं आपल्याला इथे शिलाईसाठी लागणार, एवढं सुद्धा आपल्याला इथे शिलाईसाठी लागणार आहे. शक्यतो काय करायचं, तुम्ही अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चांगलंच आहे, लक्षात ठेवा. किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं तुम्ही ते पकडलं तरी सुद्धा चालेल, फक्त जास्त कमी पकडू नका, परफेक्ट होऊन जातं हे अंतर आपलं, ते लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा. आता 42 साईजमध्ये चौथा भाग किती आहे, हे पहा आपली ही 42 साईजमध्ये. तुमचं बघायचं लगेच आपलं माप किती आहे, त्यामध्ये लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे सोपं जाणार आहे, वहीत लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला सोपं जाईल. आता 42चा चौथा भाग 10.5, 2 इंच जास्त घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. हे पहा 2 इंच जास्त घ्यायचा आहे 42 साईजमध्ये. आता मी काय करणार, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा. आपला किती आहे चौथा भाग, 10.5 आलं लक्षात. इथे सर्वात आधी 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. आपलं जेवढा चौथा भाग आहे ना तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच पुढच्या बाजूला लगेच शिलाई मार्जिन. मी 42चा चौथा भाग 10.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. बंद बाजूने टाकलं माप, लक्षात ठेवा. आता इथे बघा तुमचं माप ह्यामधलं कोणतं आहे, मग तुम्ही काय करायचं, लगेच आपल्या मापाचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा समजून सांगितलेलं आहे, छातीची परफेक्ट घडी आलं लक्षात. मग तुम्ही लगेच चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा. मग त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे हे माप तुमचं असणार, ते लक्षात ठेवायचं आहे. साईजानुसार लगेच माप टाकून घ्यायचं. आपलं माप कोणतं आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आपली ह्यामधली गळा रुंदी कोणती आहे म्हणजे आपलं चुकणार सुद्धा नाही इथे. आता इथे पाठीच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असं पकडा आणि मध्य करून घ्यायचं आहे. इथे बरोबर असं मध्यच मार्किंग करून झालं. आता पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पाठीचा मुंडा हे पहा इथून असा आकार देऊन घ्या इकडच्या बाजूला. हे अशा पद्धतीने बघू शकता ह्या बाजूला. आता इथे बघा आपला पाठीचा गळा किती आहे, हे पहा असं बघा इथे तयार बघायचं आपलं किती आहे, असं मोजून घ्या. 5.5 इथे तयार आहे. हे पहा परत दाखवते, हे पहा 5.5 तयार आहे. 1 इंच वाढून घ्यायचं. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे मी नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा आपला जेवढा तयार गळा आहे ना इथं मार्किंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने लगेच वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. आता इथे मी लगेच 1 इंच वाढवून घेतलं. लक्षात ठेवा ह्यामधला अर्धा इथे लागणार आणि ह्यामधला अर्धा इथे लागणार आहे, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे बघू शकता जेवढे आपण गळा रुंदी टाकली ना तेवढीच इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला थोडंसं रुंद आवडत असेल तर इथे तुम्ही मार्किंग थोडंसं पुढच्या बाजूला करून घेऊ शकता, ते लक्षात ठेवायचं. इथे येणार तुमचं रुंद आवडत असेल तर. पण वरती काय करायचं, इथे वरती तुम्ही आहे तेवढंच गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे ना तेवढंच तुम्हाला इथे टाकायचं, ते लक्षात ठेवा. आता इथे मी तुम्हाला थोडंसं असं समजून सांगते. आता इथे बघू शकता ह्या मापामध्ये मग तुम्ही इथे 2.25 इंच ठेवू शकता. रुंद आवडत असेल तर इथे तुम्ही 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता. आणि फक्त ह्या मापामध्ये आता 40मध्ये सुद्धा तुम्ही 3 इंच ठेवू शकता रुंदीला. म्हणजे हा खालचा गळा आहे ना, हा गळा तुम्ही इथे 3 इंच सुद्धा ठेवू शकता आवड्यानुसार. किंवा जेवढं माप हे तुम्ही टाकलं ना तेवढं सुद्धा इथे तुम्ही आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे माप बरोबर झालं. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने हे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे मी काय करणार आहे, जेवढं इथे ठेवलं ना तेवढंच इथे सुद्धा ठेवणार आहे. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे करू शकता. आता इथे गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त मार्किंग काय करायचं, इथे 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. शक्यतो 1 इंच घ्या. इथून कोपऱ्यापासून इथे 1 इंच घ्यायचं आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं आहे, हे का अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा. मापाचा ब्लाऊज घ्या. हे पहा पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा.
कडेपासून मोजून घ्यायचं आहे पा इथून हे पा असं पकडा इथून हे पा अशा पद्धतीने फक्त खेचू नका असं आलवारमध्ये कोणाचं तरी हे माप असणार आहे म्हणून समजून सांगते हे पा असं पकडा तुमची कोणतीही साईज असू द्यात अशाच पद्धतीने कमरघेर मोजून घ्या लक्षात ठेवायचं आहे नेहमी म्हणजे काय होतं आपली फिटिंग चुकत नाही ते खूप महत्त्वाचं आहे आता असं मोजून घ्या हे पा किती भरतंय एवढं भरतंय हे पा आता इथं काय करायचं एवढं भरलं आपलं तिथे बोट ठेवायचं आलं लक्षात आता इथे काय करायचं हे पा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं निम्म करून घ्यायचं हे पा 4 भाग करावे लागतात ह्याचे 4 भाग करावे लागतात जेवढं आलं ना त्याचे बरोबर 4 भाग करायचे जेवढं येईल तिथं काय करायचं हे टोक तिथं ठेवायचं हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथं ठेवलं मी आलं लक्षात हे पा असं पकडते आता एकदा झालं आपलं निम्म हे पा इथं आलं निम्म ह्याचं आता परत ह्याचं निम्म करायचं हे पा इथं आलं परत ह्याचं काय करायचं निम्म करायचं म्हणजे आपल्या इथे चौथा भाग असा परफेक्ट निघून जातो हे पा झालं निम्म आलं लक्षात एकदा निम्म करायचं परत एकदा निम्म करायचं झाला परफेक्ट चौथा भाग तुम्ही ही पद्धत नक्की वापरा म्हणजे काय होतं फिटिंगला कमी जास्त होत नाही आता इथे माझा परफेक्ट चौथा भाग निघालेला आहे आता इथे मग मी काय करणार मार्किंग करून घेणार अशा पद्धतीने आता पाठीला आपण टक्स देतो 1 इंच लगेच पुढच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे पा इथे आणि 2 इंच कमरघरमध्ये सुद्धा 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी लगेच पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं एकदम असं सोपं आहे नक्की जमेल तुम्हाला नवीनला सुद्धा सहज जमणार ही पद्धत आहे आता इथे काय करायचं हे पाशी लाईन ओढून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळा मी इथे तुम्हाला समजून सांगत असते तुम्ही ना कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं डायरेक्ट काय करायचं छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा इथे हे पा इथून इथे छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवायचं आहे 2 इंच आणि अशी लाईन खाली ओढून घेतली तरी सुद्धा चालते पण शक्यतो काय करायचं कोणाची कमर छोटी असते कोणाची मोठी असते लक्षात ठेवा छोटी मोठी सुद्धा असते त्यांनी त्या पद्धतीने अशा पद्धतीने मी जेव्हा आता तुम्हाला मोजून दाखवलं ना ती पद्धत तुम्ही ते वापरा म्हणजे काय होतं फिटिंगला कमी जास्त होत नाही बऱ्याच वेळा काय होतं फिटिंग करताना मग कमी जास्त होते एकसारखी होत नाही त्यासाठी असं मोजून घ्या आता पाठीचा टक्स हे पा असं पकडा मध्य करून घ्यायचं इथे हे पा मध्याचं मार्किंग करून झालं हे पा आपण 2 इंच घेतलं का त्याचा बरोबर असं पकडा इथे आणि मध्य करून घ्यायचं इथं मार्किंग करून घ्यायचं परफेक्ट होऊन जातं आता इथे बघू शकता थोडासा खाली येईल माझा गळा तयार होऊन थोडंसं खाली येणार म्हणजे ह्या लाईनीमध्ये येणार हे पा ह्या लाईनीमध्ये येणार इथे बघायचं आपलं किती राहतं हे पा आणि मग तुम्ही थोडंसं खाली घ्यायचं अर्धा इंचाने किंवा 1 इंचाने खाली जायचं थोडंसं हे पा मग इथे मी 5 वरती मार्किंग करून घेते 1 इंचाने खाली जायचं थोडंसं किंवा पाऊण इंचाने खाली जायचं ते लक्षात ठेवा जास्त असं वरच्या बाजूला घ्यायचं नाही आहे मग तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता सरळ एका लाईनीमध्ये आता इथे बघा आपण 1 इंच वाढवून घेतलं आता ह्यामधलं अर्धा आणि ह्यामधला अर्धा आता ह्यामधला अर्धा ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं ह्यामधला अर्धा ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट आपले ते 1 इंच सुद्धा भरलेलं आहे म्हणजे ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं असा बरोबर त्रिकोण तयार करून घ्यायचं हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे हे पा परफेक्ट झालं आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट कट करून झाली आता समोरची बाजू कशी कट करायची असं इथे ठेवून घ्यायचं ओपन बाजूला ठेवलं तरी चालतं फक्त पाठीची बाजू बंद बाजूला ठेवायची लक्षात ठेवा एकसारखं आहे का बघा इथे हे अशा पद्धतीने बघून घ्यायचं एकसारखं असं ठेवून घ्या इथे हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे काय करायचं इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवा आणि ह्या बाजूला सुद्धा थोडीशी ठेवताना जागा ठेवायची मार्किंग थोडंसं ह्या बाजूला सुद्धा आपल्याला करून घ्यावं लागतं लक्षात ठेवायचं आहे आणि इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्यायचं त्यासाठी असं ठेवून घ्या हे पा इथे मार्किंग आहे ते फक्त लक्षात ठेवा आता इथे काय करायचं आहे असंच आखून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे बघू शकता मी आहे असंच मार्किंग करून घेतलं आता गळरुंदी मार्किंग करून घेते इथे बरोबर अशी थोडीशी लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता हे मी बाजूला ठेवते हे बघू शकता आपले इथे परफेक्ट मार्किंग करून झालेलं आहे आता इथे बघू शकता गळरुंदी आपली आहे तेवढीच राहणार आहे समोरच्या सुद्धा बाजूला ते लक्षात ठेवा सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्या अशी लाईन ओढून घ्या एका सर्व लाईनीमध्ये हे पट्टीचा वापर करा शक्यतो म्हणजे चुकत नाही ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्या ही लाईन आहे का बरोबर चुकणार नाही आहे अशी लाईन ओढून घ्यायची बरोबर एका सर्व लाईनीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता
हे पहा अशी लाईन ओढून झाली पाहिजे. हे पहा इकडून अशी सरळ, इकडून अशी सरळ, ते लक्षात ठेवा. आता कट करताना हा पाठीचा आहे, कट करायचं नाही असं मार्किंग करून ठेवते, कट करायचं नाही ते. आता समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या, 1.5 इंचावरती लक्षात ठेवा. इथे 1.5 इंचावरती 1 ला 2 लाईनी कमी, इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता हा आपला मध्य आहे, लक्षात ठेवा. आता इथे असं मार्किंग करून घ्या. हे पहा इकडच्या बाजूला. आता हे झालं बरोबर असं मार्किंग करून घेतलं आपण इथे 1.5 इंचावरती. जर तुम्हाला घोळ चुन्या वगैरे काय प्रॉब्लेम असेल मग 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जा. मग इथं काय करायचं, हा मध्य आहे ना, मग त्या मध्याच्या पुढे हे पहा 2 लाईनी बरोबर इथं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. आकार देताना मग काय करायचं, इथून इकडच्या बाजूला घ्यायचा, थोडंसं बाहेरच्या बाजूला. हे पहा मग तुम्ही वरच्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आकार देऊन घेऊ शकता किंवा ह्या बाजूने देऊन इकडच्या बाजूला तुम्ही असा आकार घेऊ शकता. बऱ्याच वेळेला इथं प्रॉब्लेम येतो बघा, फुगा आल्यासारखं होतं. हा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही, त्यासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम असं सोपं आहे. फक्त असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून घ्यायचं, ह्या बाजूला घ्यायचं, ह्या लाईनीवरती घ्यायचं, नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता ह्या बाजूला मी असा कपडा फिरवून घेते. हे पहा इथे. आता समोरचा गळा मार्किंग करून घ्या. हे पहा कसा मोजून घ्यायचा समोरचा गळा. असा ब्लाऊज ठेवून घ्या बरोबर. इथे सुद्धा कमी जास्त होऊ द्यायचं नाही. असा ब्लाऊज ठेवून घ्या, इथे सुद्धा असा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता. असं ठेवा ब्लाऊज, म्हणजे मोजायला सोपं पडेल. फक्त गुढी पडू देऊ नका. आता इथे मी काय करते, जिथे माझा तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घेते, लक्षात ठेवायचं आहे. किंवा अशी लाईन ओढून घेतली तरी चालेल, किंवा असं पट्टीचा वापर करा. थोडीशी लाईन ओढून घेते. हे आपलं तयार शोल्डर लक्षात ठेवा. आता शोल्डरला टेप ठेवायचा आणि मोजून घ्यायचं. हे पहा एका लाईनीमध्ये बघायचं. माझा इथे ना हे पहा एक अशी लाईन ओढून घेतली बरोबर. माझं इथे भरते 6.25 इंच. हे पहा सरळ एका लाईनीमध्ये बघायचं. पायपिंग आहे ना आपली, मग तुम्ही असा पट्टीचा वापर करा. हे पहा असं ठेवा. वाटतं तर एक लाईन ओढून घ्या, सोपं पडेल. कोणत्याही साईजमध्ये समजून सांगते. हे पहा गळा मोजताना ही पद्धत वापरा, एकदम असं सोपं आहे. फक्त गुढी पडू द्यायची नाही, अंगावरती मोजा. नाही तर तुमचा गळा आपला किती तयार, वरून शोल्डरला टेप ठेवून घेतलं तरी चालेल. अंगावरती जिथपर्यंत आपला गळा तयार आहे ना तिथपर्यंत मोजून घ्यायचं, लक्षात ठेवायचं आहे. कोणाचा 5.5 असतो, कोणाचा 6 इंच असतो, कोणाचा 6.5, कोणाचा 7 इंच, कोणाचा 7.25 इंच सुद्धा असतो. आता इथे बघू शकता माझा गळा आहे 7.25 इंच. मग मी काय करणार आहे तेवढं टाका, कुठलाही बदल करू नका, शोल्डर उतरलं जातं. आता इथे मी बघू शकता आहे तेवढं टाकते, 7.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आहे तेवढाच गळा रुंदी जेवढी इथे आपण ठेवली ना तेवढीच इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. हे पहा इथे मी गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेते. हे पहा ह्या बाजूला अशी लाईन ओढून घेते. एकदम असं सोपं आहे. तुमच्या साईजमध्ये जेवढी तुमची गळारुंदी आहे ना, मी समजून सांगितले तीच गळारुंदी तुम्ही टाकायची आहे, लक्षात ठेवा. समोरच्या बाजूला तेवढी तुम्ही ही गळारुंदी टाकून घ्यायची आहे. हे माप तुमचा गळा ह्या पद्धतीने तुम्ही मोजू शकता, परफेक्ट होऊन जाईल. व्यवस्थित झालेला आहे. आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या, 1.25 इंचावरती. आता इथे मी एक 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते इथे. आता हे व्यवस्थित मार्किंग आपल्या इथं झालेलं आहे. आता हे दोन्ही सुद्धा पकडा. आता इथे हे पहा, हे आणि हे मध्य करून घ्यायचा. म्हणजे हे आपलं शोल्डर आहे का ह्याचा बरोबर मध्य करा. हे पहा असं पकडा, कोणत्याही साईजमध्ये. हे पहा असं पकडा आणि मध्य करून घ्या. हे पहा मध्य झाला, आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे पहा अशीच खाली लाईन ओढावी लागते, लक्षात ठेवा. हे पहा इथे खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा इथे खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची, इथपर्यंत घेतली. आता इथे खालच्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, प्रिन्सेस कट ब्लाऊज समोरच्या बाजूने उचलला जातो. मग इथे काय करायचं, वाढून घ्यायचं. 1.25 इंचावरती घ्या, 1.25 इंच वाढून घ्यायचं. वहीमध्ये लिहून ठेवा, 1.25 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. हे पहा आता इथपर्यंत येणार आहे. वरून लाईन आहे का ती इथपर्यंत येणार आहे. आपण हे वाढून घेतलं का तिथपर्यंत येणार, लक्षात ठेवा. किंवा तुम्ही डायरेक्टली असं मार्किंग करून घ्या, म्हणजे वरून मध्यावरून मार्किंग करून घेतलं तरी चालेल. खाली डायरेक्टली लाईन ओढली तरी सुद्धा चालते. हे पहा इथपर्यंत असं मार्किंग करून झालेलं आहे. हे पहा बघू शकता, अशी लाईन ओढून घेतली बरोबर. मी इथपर्यंत असं मार्किंग करून घेतलं. आता ब्लाऊजची उंची आपली किती होती, इथं 15 होती. आता इथे बघा, ह्यात बघायची आपली ब्लाऊजची उंची किती आहे. हे पहा इथे माझी 15 उंची तयार आहे. मग मी काय करणार, इथे मी 10 वरती मार्किंग करून घेणार. जर तुमच्या ब्लाऊजची उंची ह्या साईजमध्ये
साडी 14 ते 16 असेल ना, मग तुम्ही 10 इंच ठेवायचं. जर तुमची ब्लाऊजची उंची ह्या साईजमध्ये लक्षात ठेवा 13 ते 14 असेल तर 9.5 ठेवायचं आहे. लक्षात ठेवा हे माप पिनीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती हे मार्किंग असतं, लक्षात ठेवा. आलं लक्षात. आता इथं माझ्या ब्लाऊजची उंची 15 तयार आहे. मग मी काय करणार 10 इंच ठेवणार वरून. लक्षात नक्की आलेलं असणार आहे. तुमच्या बघा ब्लाऊजची उंची किती आहे, मग हे माप तुम्ही टाकायला विसरू नका. आता इथे मी वरून 10 इंचावरती माप टाकून घेते. हे पहा इथे मी 10 इंचावरती माप कडेपासून इथून पकडायचं, असं शोल्डर आहे ना हे आपलं, तिथून असं टेप पकडायचा आणि इथे 10 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करायचं, हे पहा असं पकडा, मध्य केला तरी चालतो, असं मार्किंग करून घ्यायचं बरोबर इथे, किंवा ह्याच्या समोर करून घेतलं तरी चालले पाहिजे. इथे मार्किंग करून घ्या. आता इथे बघा ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं दोन्हीसुद्धा बाजूंना. आता इथून आतमध्ये एक 2 इंचावरती किंवा 2.5 इंचावरती घेतलं तरी सुद्धा चालतं. 2.5 इंचावरती घेऊया आपण. इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तुम्हाला जर द्यायचा असेल तर देऊ शकता हा टक्स, लक्षात ठेवा. नसेल द्यायचा तर नाही दिला तरी सुद्धा चालतो, पण दिला तर ना ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. एक देऊन बघा ह्या पद्धतीने, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. आणि एक न देता सुद्धा करून बघू शकता. म्हणजे हा द्यायचा नाही आहे, फक्त एवढंच माप तुम्हाला इथे येणार ते देऊन घ्या. मग हा नाही दिला तरी चालेल. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही इथे करू शकता. एक ह्या पद्धतीने शिलाई करू शकता, एक त्या पद्धतीने तुम्ही इथे शिलाई करू शकता. फक्त हे माप आहे ना इथला टक्स आपण अजून देणार आहोत, तो खूप महत्त्वाचा आहे. आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता इथून काय करायचं समजून सांगते. छाती टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. आपली साईज किती आहे 42 साईज, लक्षात ठेवा. आता 42 साईजमध्ये छाती टक्स 3 इंच घ्यायचं आहे. 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे 3 इंच कुठं घ्यायचं, ही लाईन अशी आपण ओढून घेतली का त्याच्यावरती वरून मार्किंग करून घेतलं, म्हणजे हा टक्स आपण इथे मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता त्याच्यावरती हे मार्किंग आपल्याला इथे 42 साईजमध्ये किती लागतोय मग 3 इंच. आता तुम्ही बघायचं ह्यामधलं आपलं कोणतं लागते माप, लक्षात ठेवायचं. मग तुम्ही लगेच आपल्या मापाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते, लक्षात ठेवा. आता ही लाईन अशी आपण ओढून घेतली का मग 3 इंच माझं भरलं ना, मग मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. कारण की तिथे मला ना ब्लाऊज असा परफेक्ट बसला पाहिजे, तिथे माझा खोलगट भागसुद्धा तयार झाला पाहिजे. त्यासाठी इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता इथून मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. ते सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं आपल्याला. 2 इंच वहीमध्ये वाटलं तर लिहून ठेवा 2 इंच. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे अशा पद्धतीने इथे हे झालं. आता इथे लक्ष देऊन बघा, समजून सांगते. जेवढं हे माप आपण इथे घेतलं का तेवढंच ह्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यावं लागतं. ते कशासाठी, हे पहा इथं वाढवून घ्या. सर्व लाईन ओढली तरी चालेल, तुम्हाला सोपं पडेल. हे पहा एवढं आपण हे माप मार्किंग केलं ना तेवढंच आपल्याला ह्या सुद्धा बाजूला वाढवून घ्यावं लागतं. ते कशासाठी वाढवून घ्यायचं आहे, बऱ्याच वेळेला काय होतं हे माप आपण शिलाई करतो म्हणजे कमी होतं, मग फिटिंगच्या बाजूला ते पुरत नाही, मग कमी होतं. समोरची बाजू पाठीच्या बाजूला पुरत नाही फिटिंगला, लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी जेवढं हे तुमचं माप भरेल ना ह्याच्यामधलं, लक्षात ठेवा ही आपली साईज बघायची कोणती आहे, मग हे माप आपलं कोणतं आहे तेवढं, जेवढं हे माप तुमचं असेल ना हे माप तुमचं ह्यामधलं असणार आहे. ह्या साईजमध्ये सर्व साईजमध्ये हे माप असणार, लक्षात ठेवा. मग ते जेवढं तुमचं हे माप भरेल ना तेवढं तुम्हाला ह्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. नक्की तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आता हे झालं परफेक्ट. आता इथे बघा, इथे तुम्ही 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. सर्व साईजमध्ये समजून सांगते 1 इंच. बऱ्याच वेळेला फिटिंग जास्त क्रॉसमध्ये येते, मग तुम्ही सर्व साईजमध्ये इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1 इंच लिहून ठेवा लगेच सर्व साईजमध्ये. हे पहा इथे मी 1 इंच मार्किंग करून घेतलं. 1 इंच सर्व साईजमध्ये लिहून ठेवा लगेच. ते सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे लागणार आहे. आता इथे काय करा, हे पाशी लाईन ओढून घ्या. तुम्हाला कुठलाही ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, किंवा एक फिटिंग ना तुमची एका लाईनीमध्ये सुद्धा येऊन जाईल, जास्त अशी क्रॉसमध्ये येणार नाही. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. हे पहा अशा पद्धतीने हा शिलाई होतो. हे पहा थोडंसं जवळ येतं, लक्षात आलं. त्यासाठी ही लाईन ना मग तुमची सरळ येऊन जाईल. त्यासाठी इथे 1 इंच वाढवून घ्या, म्हणजे तुमचं असं जास्त क्रॉसमध्ये येणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता बाही कटिंग करताना काय करायचं, तुम्ही काय करायचं समोरची बाजू घ्या, कारण की इथे आपण 1 इंच वाढवून घेतलं ना, त्यासाठी कटिंग करताना बाही कटिंग करताना इथून अर्धा इंच कमी करायचं. समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच आपलं इथं कमी होतं. मग इथे काय करायचं, पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा समोरच्या बाजूचा, हा इथपर्यंत पूर्ण. मग नंतर बाहीचं माप ते टाकायचं तुम्ही घडीचं परफेक्ट, ते लक्षात ठेवा. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते करून घेऊ शकता. फक्त प्रिन्सेस कटमध्ये 4 टक्स ब्लाऊजमध्ये ते लक्षात ठेवायला विसरू नका.
समोरची बाजू घ्यायची. का तर इथे आपण 1 इंच वाढवलं. आलं लक्षात. पाठीच्या बाजूमध्ये आपण काही 1 इंच घेतलेलं ना, काही इथे पाठीच्या बाजूला 1 इंच घेतलेलं नाही वाढवून. ते तुमच्या नक्की लक्षात आलेलं असणार आहे. फक्त समोरच्या बाजूला घेतलं का तर बाही सुद्धा आपल्याला जोडायला पुरली पाहिजे. त्यासाठी इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि समोरचा जो आपला हा मुंडा आहे ना तो इथपर्यंत पूर्ण मोजून घ्यायचा. म्हणजे बाही सुद्धा परफेक्ट आपल्याला जोडायला पुरली पाहिजे. शिल्लक राहिली तरी राहू देत ह्या बाजूला लक्षात ठेवा, पण बाही अशा पद्धतीनेच मोजून घ्या. बरेच सुद्धा व्हिडिओ टाकलेले त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त प्रिन्सेस फोरटक्समध्ये ही पद्धत आपल्याला ते वापरायची आहे. कटोरीमध्ये नाही. कटोरीमध्ये तुम्ही पाठीची बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त प्रिन्सेस फोरटक्समध्ये समोरची बाजू घ्यायची. का तर इथे आपण 1 इंच वाढवलं म्हणूनसाठी लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या साईजमध्ये खोलगट आकार येण्यासाठी म्हणजे आपल्याला परफेक्ट बसला पाहिजे त्यासाठी इथे असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून असं थोडं थोडं मार्किंग करा. हे पहा इकडून घेऊन या बाजूला. आता इथे बघा असं मार्किंग करून घ्या. नक्की जमेल. हे पहा इथून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आकार द्यावा लागतो. हे पहा थोडं थोडं मार्किंग करून घ्या असं. हे पहा नंतर मग काय करायचं. हे पहा इथून घ्यायचा आणि इकडं असा आकार देऊन घ्यायचा. हे किती घेतलं लक्षात ठेवा. आपण 2 इंच घेतलं. इथून हे माप 2 इंच घ्यावंच लागतं लक्षात ठेवा. राईट माझं इथं 2 इंच भरलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे. हे माप सर्व साईजमध्येच. वाटलं तर आकृती काढून ठेवा पेपर कटिंगवरती. अशी मापे लिहून ठेवा. इथं 2 इंच लागतंय, इथं 1 इंच लागतंय. म्हणजे तुमचं काय होतं चुकणार नाही आहे. वहीमध्ये लिहून ठेवा. नाही तर तुम्हाला ह्या बाजूला फिटिंगला समोरच्या बाजूला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. इथं मार्किंग करताना आपल्या 2 इंच घ्यायचं आहे. वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. म्हणजे काय होतं आपलं चुकत नाही त्यासाठी. आता इथं आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही. हे पहा इथून ते थोडं थोडं मार्किंग करून घ्या. हे पहा इथून देऊन इकडच्या बाजूला हा समोरचा मुंडा आहे तिथपर्यंत. हे पहा किंवा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने सुद्धा देऊ शकता. हे पहा थोडासा असा गोल आला पाहिजे. हे पहा इथून घेऊन इकडच्या बाजूला. आता इथे काय करा. हे पण नाही लक्षात आलं तर हे पहा इकडून घ्यायचा या बाजूला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा. इथून घेऊन हे पहा जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने बघायचं. हे पहा असं देऊन घ्यायचा परत अशा पद्धतीने. सोपं आहे नक्की जमेल. परफेक्ट आकार झालेला आहे. अशा पद्धतीने द्या. थोडासा असा गोल आला पाहिजे. बसायला असा परफेक्ट बसतो. आता इथे बघा हा टक्स आपण देणार. हे पहा लगेच खोलगट भाग इथे तयार झाला. बसायला ब्लाऊज तुम्हाला एकदम असा परफेक्ट बसणार आहे. तुम्ही फक्त साईज अनुसार हे माप किती लागते प्रत्येक साईज अनुसार लक्षात ठेवा. हे माप चुकू देऊ नका. फक्त परफेक्ट बसणारे ब्लाऊज आहेत म्हणून समजून सांगते. आता व्यवस्थित झालेलं आहे. बाहीचं तेवढं विसरू नका. अर्धा इंच कमी करून घ्या लक्षात ठेवा. बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत त्या पद्धतीने. इथपर्यंत मोजून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला बाही जोडायला कमी अजिबात पडणार नाही म्हणून समजून सांगितलं. आता इथे बघा मार्किंग करून ठेवते इथे. हे अशा पद्धतीने थोडंसं. आता इथे काय करा पाठीची बाजू घ्या. बऱ्याच वेळा काय होतं फिटिंगची बाजू कमी जास्त होते. हे पहा ही पाठीची बाजू फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली समोरच्या बाजूची फिटिंगची बाजू. असं ठेवून घ्या. हे लक्षात ठेवा. असं ठेवून घेते इथे. हे पहा इथे ठेवून घ्या आणि असं मार्किंग करून ठेवायचं. इथे जास्त आहे लगेच इथं मार्किंग करून घ्या. हे पहा एवढं जास्त आहे लक्षात ठेवा. एवढं जास्त आहे लक्षात ठेवा. हे पहा असं ठेवून घ्यायचं. पाठीची फिटिंगची बाजू समोरची फिटिंगची बाजू नेहमी बघायला विसरू नका. हे पहा असं झालं. जेवढं जास्त आहे ना इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे काय करा इथपर्यंत मिळवून घ्यायचं. हे पहा लक्षात ठेवा. पट्टीचा वापर करा आणि इथपर्यंत असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे ते विसरू नका. तर इथे फक्त ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. फिटिंगची बाजू ठेवायची आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. ह्या लाईनीला बरोबर असं मिळवायचं आहे. वाटलं तर एक फोटो काढून ठेवा. कसं मिळवायचं कुठे मिळवायचं म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता हे बरोबर झालं. आता इथे आपल्याला हे कट करून घे. हे आहे असं ठेवा. ते लक्षात ठेवा. जरी आपण इथे शिलाई केलं ना बरोबर उंचीला राहणार आहे म्हणजे समोरची बाजू. हे कट करायचं नाही आहे असं ठेवायचं आहे. हे पहा एका लाईनीमध्ये घेते. इथून एका लाईनीमध्ये झालं. आलं लक्षात. हे पहा आता ही बाजू ह्या बाजूला जेवढं जास्त आहे तेवढं कारण की आपण तिथं थोडंसं पाठीचं बाजू ठेवून ना क्रॉसमध्ये मार्किंग केलं त्यासाठी. आता ही बाजू हे पहा इथपर्यंत. आता ही बाजू हे पहा. आता समोरचा मुंडा कट करून घ्यायचा. हे पहा इथून हा समोरचा मुंडा आपण जो आकार दिला ना हे पहा हा आकार. हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. तुम्हाला इथे ना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही घोळ चुन्या वगैरे. आता इथे बघा हे पहा. हे पहा अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलं. आता परफेक्ट कट करून झालं. आता इथून काय करायचं हे कट करायचं. हे पहा इथून कट करायचं. जोडताना खालून सुरुवात करा नेहमी लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला वाटलं तर जोडून दाखवते.
हे पहा इथून हे कट करून घ्यायचं. आता इथून हे कट करण्याआधी बाही कटिंग करून घ्या, नंतर हे कट करा, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा परफेक्ट कट करून झालेलं आहे. हे पहा व्यवस्थित आपलं इथे. आता गळा समोरचा इथे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हे बघू शकता गळ्याचा आकारसुद्धा परफेक्ट आलेला आहे. आता इथे मी हा पाठीचा गळासुद्धा कट करून घेते एका लाईनीमध्ये. आवड्यानुसार सुद्धा आकार ठेवू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता आकार व्यवस्थित आलेला आहे. आता इथे आपला ब्लाऊज पीसाच्या कापडावरती कट करून दाखवते इथे मी तुम्हाला. हे पहा काठपदर साडीचा ब्लाऊज पीस आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेते. ही माझी बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. ही बंद बाजू आणि ही माझी ओपन बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. फक्त घडी व्यवस्थित टाका, कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही. इथे सुद्धा कपडा ते लक्षात ठेवायचं नेहमी. पूर्ण प्लेन करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. ही माझी बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता इथे मी पाठीची बाजू ठेवते. ही पण माझी बंद बाजू, लक्षात ठेवा. ही बंद बाजू आणि ही सुद्धा बंद बाजू. आता बंद बाजूला अशी ठेवून घेते आणि कट करून घेते. हे अशा पद्धतीने ठेवा. थोडंसं वाटलंच तर कपडा जास्त ठेवा. हे अशा पद्धतीने ठेवून कट करून घेते. इथे आपली पाठीची बाजू कट करून झाली. आता इथे बघा बसतंय का ते आधी बघायचं सर्वात आधी, खूप महत्त्वाचं आहे. असं ठेवून बघायचा, कपडा बघायचा आपलं बसतंय का. आता इथे बघा अजून बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची राहिलेली आहे माझी. आता इथे बघा ही समोरची बाजू असं बसतंय का ते सुद्धा बघायचं नेहमी. हे असं ठेवून बघायचं सर्वात आधी. बाहीची उंची बघायची आपली किती आहे, आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता उंची. हे आता इथे बघू शकता, समजून सांगते फक्त. बऱ्याच वेळा काय होतं कपडा कमी असतो, आपल्या बाहीची उंची बघायची आपली किती आहे. हे आता इथे बघू शकता माझी 6 तयार आहे. आता अस्तरच्या बाहीमध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं. आता इथे बघा हे बरोबर बसतंय ना, मग लगेच काय करायचं, थोडंसं वरच्या बाजूला वाटलं तर मार्किंग करून ठेवा, तर वरती मार्किंग करून ठेवा. आता इथे बघा तुमच्या पायपिंगच्या पट्ट्या इथे सुद्धा बसतील क्रॉसमध्ये. हे थोडंसं क्रॉस आहे ना, हे बरोबर बसेल. इथे तुम्ही असं बाहीचं उंचीचं मार्किंग करून ठेवा. हा डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. असं बघायचं आपलं व्यवस्थित आहे का, नंतर असं ठेवायचं व्यवस्थित. हे मी असं ठेवलं त्या पद्धतीने सर्वात आधी बघायचं. आणि डिझाईनसुद्धा बघत जा. आता ह्याची डिझाईन एकसारखी आहे. बऱ्याच वेळा काय होतं डिझाईन एकाच दिशेला असते, अशी वरच्या बाजूला असते, लक्षात ठेवत जा नेहमी. मग वरच्या बाजूला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं, ते मग तुम्हाला चुकणार नाही. म्हणजे आपलं त्यासाठी असं बघून घ्यायचं आपलं बरोबर आहे का. हे 5 पद्धतीने ठेवते आणि कट करून घेते. हे मी कट करून घेतलं. आता इथे बघा अशी लाईन ओढून घ्या, जेवढं उंचीला लागणार आहे बाही उंचीला. हे असा कपडा लाईन ओढून घ्यायचा. आता ह्याच्यावरती हे क्रॉसमध्ये आहे बघायचं, नंतर कटिंग करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पायपिंगला पट्ट्या लागणार ना, शक्यतो काय करा इथे पट्टीचा वापर करा. सर्वात आधी बाहीचं कटिंग करून घ्यायचं, इथं ठेवून घ्यायचं, बाही कट करून घ्या, नंतर पायपिंगच्या पट्ट्या काढा, लक्षात ठेवा. आता इथे मी उंचीचं बरोबर मार्किंग केलेलं आहे, जास्त 1 इंच वाढवून. त्याच्यामुळं इथे बघू शकता असं इथे पट्टीचा वापर करू शकतो. क्रॉसमध्ये बघायचं. हे क्रॉसमध्ये आहे असं बघून घ्यायचं क्रॉसमध्ये. आणि मग इथे काय करा तुम्ही असं पट्टीचा वापर करा पायपिंग करण्यासाठी. हे ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. हे 5 पण जेवढं लागतात ना तेवढ्या तुम्ही ते पट्ट्या काढून घेऊ शकता क्रॉसमध्ये, लक्षात ठेवायचं. ह्या बाजूला सुद्धा थोडासा कपडा आहे. हे इथे सुद्धा हे दोन्ही सुद्धा बाजूनं थोडं थोडं राहिले असं पट्टीचा वापर करा क्रॉसमध्ये. हे बरोबर झालं बाही उंचीचं मार्किंग आपलं इथे. मग इथे काढून घ्यायचे इथे. हे 5 पद्धतीने वरती एक निघेल इथे. हे पास ठेवून बघायचं क्रॉसमध्ये. आणि जेवढ्या पट्ट्या लागतात ना तेवढ्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता इथे मी पट्ट्या कट करून घेते. इथून घेते हे 5 पद्धतीने. हे बरेच व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत बाही कटिंगचे, त्या पद्धतीने तुम्ही इथे कटिंग करू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि पायपिंगच्या पट्ट्या ह्या पद्धतीने काढा, म्हणजे काय होतं पायपिंग व्यवस्थित येऊन जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. 5 पद्धतीने बरोबर अशा क्रॉसमध्ये काढून घ्यायचे, जेवढं लागतात ना आपल्याला तेवढ्या. हे 5 पद्धतीने
आता ह्या फक्त पट्ट्या आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्यावे लागणार आहेत शिलाई करताना, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा असं ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घेते आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेते. म्हणजे काय होतं, आपले इथे उलट होत नाहीये. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. आणि अस्तर जोडून घ्यायचं. जेवढा आपला कडेचा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना, तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा. आता त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. हे पहा असं ठेवून घ्या. हे पद्धतीने इथे अस्तर ठेवून घ्या. व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. बघू शकता असा अस्तर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे. आता इथे सर्वात आधी अस्तर जोडून घ्या आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना, तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे पाठीची बाजू सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी जोडून घ्या आणि जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना, तो इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे सर्वात आधी हे मार्किंग करून घेते. ह्या बाजूला सुद्धा एकसारखं झालं पाहिजे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. इथे सुद्धा आपला परफेक्ट खोलगट भाग तयार होतो. त्यासाठी आता सर्वात आधी काय करायचं, हे दोन्ही सुद्धा तयार करून घेऊया. हे अशा पद्धतीने पकडायचं. इथे बरोबर हा मध्य आहे, लक्षात ठेवा. असं पकडायचं बरोबर मार्किंग वरती आणि कमी कमी करत घ्यायचं. हे अशा पद्धतीने परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. हे अशा पद्धतीने एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने. हे असं पकडा इथे. हे अशा पद्धतीने आणि इथून अर्धा इंच पकडायचं, जेवढं आपण मार्किंग केलं तेवढं, आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. हे बघू शकता. आणि ही सुद्धा बाजू हे बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे समोरची बाजू. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे
आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या सर्वात आधी, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाहीये त्यासाठी. आता सर्वात आधी इथे मी तुम्हाला एक बाजू जोडून दाखवते. हे असं ठेवून घेते आणि ही बाजू ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे नेहमी काय करा, खालून जोडायला सुरुवात करावी लागते. ह्या बाजूने पकडते मी, हे पहा इथून पकडायचं कडेपासून, लक्षात ठेवा. वरच्या बाजूला कमी पडलं तरी आपण आकार देऊन नंतर कट करू सुद्धा टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. पण जोडताना नेहमी इथून जोडायला सुरुवात करायची, ते लक्षात ठेवा. हे पहा असं पकडा इथे, फक्त आलवारमध्ये खेचू नका. आता इथे बघू शकता, जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये हे पहा, खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्या. परफेक्ट पुरतं जोडायला सुद्धा, ते लक्षात ठेवायचं आहे. शिल्लक राहिलं तरी राहू द्यात. बघू शकता एकदम नॉर्मलमध्ये शिल्लक आहे. हे पहा जोडून झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी डबल शिलाई देऊन घेते. हे अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बरोबर. आता इथे बघा, हे पहा परफेक्ट आपल्या इथे खोलगट भाग तयार झाला. हे पहा अशा पद्धतीने बसायला एकदम तुम्हाला इथे परफेक्ट बसणार आहे. आता इथे बघू शकता एवढं आपल्या इथे शिल्लक आहे. आता इथं काय करायचं, हे पहा इथून आकार द्यायचा, म्हणजे आपल्या नाही ते मुंड्याचा सुद्धा आकार परफेक्ट आला पाहिजे त्यासाठी. हे पहा इथून आकार द्यायचा, मग ह्या बाजूला असं घ्यायचं आहे, इथपर्यंत कमी कमी करत ह्या बाजूला कमी करून घ्यायचं. मग मार्किंग केलं, आता इथून पकडा. हे पहा तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी असा आकार देऊन घ्यायचं त्याच्यावरती बरोबर, म्हणजे परफेक्ट मुंड्याचा आकार सुद्धा तुमचा इथे येऊन जाणार आहे. आता ह्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढा जास्त इथला कपडा आहे ना तो आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे, सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने लक्षात ठेवत जा नेहमी, इथे आपला मुंड्याचा सुद्धा आकार परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. हे पहा बघू शकता जेवढं जास्त आहे तेवढं इथे मी कट करून घेतलं. शक्यतो जोडताना इथून जोडा, म्हणजे इथं ना काय होतं आपलं कमी जास्त सुद्धा होत नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा हे आपलं शिलाई होऊन तयार झालं. बघू शकता एका लाईनीमध्ये आलं, म्हणजे हा टक्स आपला जवळ आला, म्हणजे हे एका लाईनीमध्ये झालं. बरोबर आलं लक्षात. आता दुसरी सुद्धा बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा म्हणजे तुम्हाला आणखीन समजायला ते सोपं पडणार आहे त्यासाठी. हे पहा असं ठेवून घेते आणि ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा असं जोडून घ्यायचं. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घेते आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे. ही बाजू सुद्धा इथे मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा इथून सुरुवात करा, फक्त खेचू नका आलवारमध्ये, इथे कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा अशा पद्धतीने जोडून घ्या सावकाशमध्ये, फक्त खेचू नका. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. फक्त खेचायचं नाही, परफेक्ट जोडून आपल्या इथे होतं तयार, लक्षात ठेवायचं आहे. बघू शकता परफेक्ट जोडून झालेलं आहे. आता इथे काय करायचं, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. वरच्या बाजूला शिल्लक राहिलं तरी राहू द्या, आपण परफेक्ट मुंड्याचा आकार देऊन ते कट सुद्धा करू शकतो. फक्त खालच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये, ते लक्षात ठेवत जा नेहमी. डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे मी तुम्हाला दाखवते. हे पहा बघू शकता. आता इथे बघा, हे पहा ह्या बाजूला किंवा ह्या बाजूने द्या, इकडून कमी घ्यायचं. हे पहा नंतर असा आकार देऊन घ्यायचा थोडासा असा. हे पहा ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याला आकार देतो का ती पद्धत वापरायची आणि वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची. हे पहा एकदम असं सोपं आहे. मार्किंग करून घ्या, नंतर कट करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. मार्किंग करून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायची, नंतर कट करून घ्यायचं. हे पहा इथून कमी घ्यायचं, एकदम एकदम कमी. आता इथे बघू शकता जेवढा आपला कपडा जास्त आहे ना, हे पहा कमी घ्यायचं. ह्या बाजूला सुद्धा इथे आपल्याला जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढाच कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आपल्या इथे परफेक्ट मुंड्याचा सुद्धा आकार येऊन जातो त्यासाठी. आता इथे कमरेला जोडण्यासाठी पट्टी जेवढ्या लांबीची लागते, इथे बघू शकता किती लागते आपल्याला, तेवढ्या लांबीची काढून घ्या. 1.5 इंचाची मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा, 1.5 इंच लिहून ठेवा. 1.5 इंच सर्व साईजमध्ये 1.5 इंच लागते. आता इथे बघू शकता मार्किंग करून घ्यायचं. सर्वात आधी मार्किंग करून घ्या. आता इथे बघा जेवढ्या लांबीची लागते ना तेवढ्या लांबीचं इथे मार्किंग करून घ्या. हे पहा इथपर्यंत लागते. आता इथे मी तुम्हाला पट्टी जोडून दाखवते. एका बाजूची ह्या बाजूची जोडून दाखवते. हे पहा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथून जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे, जास्त कमी पकडू नका. हे पहा इथून जोडून घ्यायची आहे,
हुक आणि लूप पट्टी नंतर जोडली तरी सुद्धा चालेल. आता अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि दापटीप टाकून घ्यायची आहे. दापटीप टाकून झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्यायची. हे पहा, थोडीशी घडी करून घ्या. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. बघू शकता हे पहा अशा पद्धतीने. आता एक शिलाई देऊन घ्या. 3 नंबरची दिली तरी सुद्धा चालते. बघू शकता पट्टी जोडून झाली. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा आता इथे मी तुम्हाला पाठीची बाजू ह्याच्यावरती ठेवून दाखवते. बऱ्याच वेळेला काय होतं आपले फिटिंग कमी जास्त होते. आता इथे बघा, हे पहा इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही, ते लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या. बघू शकता असं ठेवून घेतलं मी, आलं लक्षात. आता इथे वरच्या बाजूला बघायचं आपलं कमी जास्त आहे का. हे पहा असं ठेवून बघा. हे पहा एकदम नॉर्मल आहे. बऱ्याच वेळा काय होतं इथे सुद्धा जोडताना कमी जास्त होतं, त्यासाठी असं इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही. इथे बघू शकता असं पकडायचं. इथे फिटिंग करण्याआधी बघा, हे बाही जोडण्याआधीच बघायचं. म्हणजे काय होतं इथे ना तुमचं कमी जास्त होणार नाही मुंडा सुद्धा जोडताना, ते लक्षात ठेवा. असं इथे ठेवून बघायचं एकसारखं आहे का, एकसारखं आहे. आता इथे बघू शकता वरच्या बाजूला बघून घ्यायचं आपल्या इथे कमी जास्त आहे, एकदम असं नॉर्मलमध्ये आहे. मग काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं जेवढं जास्त आहे तेवढं, आलं लक्षात. मग तेवढंच बरोबर आकार द्यायचा सर्वात आधी. वाटलं तर एक शिलाई देऊन घ्या, नंतर असं कट करून घ्यायचं आहे. एकदम असं नॉर्मलमध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. असं तुम्ही ते कट करू सुद्धा टाकू शकता. हे पहा परफेक्ट झालं ही बाजू. आता ही बाजू, त्यासाठी इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू दाखवल्या सुद्धा आणि पट्टी सुद्धा जोडून दाखवली. आता तुम्ही ह्यामध्ये हुक आणि लूप पट्टी नंतर जोडून घ्या. हे पहा असं ठेवून घ्या ह्या बाजूला. हे पहा बघू शकता इथे फक्त कमी जास्त होऊ द्यायचं नाही, इथे वरच्या बाजूला होऊ द्यात. बघायचं शक्यतो शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा, म्हणजे तुम्हाला कुठलाही ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. असं बघा इथे. आता इथे सुद्धा ह्या बाजूला बघून घ्यायचं. बघू शकता असं पकडलेलं आहे मी. आता ह्या बाजूला हे पहा परफेक्ट आहे, कमी जास्त अजिबात नाहीये. आणि फिटिंग सुद्धा बघू शकता एका लाईनीमध्येच येणार आहे तुमची. त्यासाठी इथे आपण वाढवून घेतलं. बऱ्याच वेळा काय होतं फिटिंग जास्त क्रॉसमध्ये येते, त्यासाठी इथे कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये 1 इंच वाढवून घ्या. इथे परफेक्ट 1 इंच वाढवून घ्या, त्यासाठी लक्षात ठेवायला फक्त विसरू नका. म्हणजे काय होईल तुम्हाला फिटिंग एकदम अशी सरळ लाईनीमध्ये होऊन जाईल. बघू शकता एका सरळ लाईनीमध्ये सुद्धा इथे झालेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त असं ठेवून बघा एकावरती एक. इथे कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगच्या बाजूला. इथे वरच्या बाजूला झालं तर काय करायचं, जी बाजू जास्त आहे ही बाजू होऊ शकते किंवा ही बाजू झालं तर नंतर जेवढं जास्त आहे तेवढा असा आकार देऊन घ्यायचा, शिलाई देऊन घ्यायची, नंतर ते कट करून टाकायचं. पण बाही जोडण्याआधी हे बघा, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आज मी तुम्हाला एकदम असं सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं आणि आज आपण सर्व साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज चार्ट सुद्धा बघितलेला आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये इथे मी तुम्हाला समजून सांगितलं आणि वहीमध्ये फक्त लिहून ठेवायला विसरू नका. ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे म्हणून समजून सांगते. आणि ब्लाऊज एकदम तुम्हाला परफेक्ट बसणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.